विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय। मंदोदरी रावणे छळली ते रघुनाथे मज कृपा केली। सीता माझी निज माऊली मज भेटविली अनायासे। प्रभु रामचंद्र भगवान की जय। हनुमान महाराज की जय। संत भगवान बाबा की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत धनवंत नीतिवंत येथे आले ते सर्व साधू संत सर्वांना प्रणाम। मस्तक हे पायावरी यावर कवी संतांच्या सुरसाई योगाची रामकथा नाथ महाराज सांगतायत। कथेचा भावार्थ असा आहे, राजा रावणानं दूतिकेला अशोकवनामध्ये पाठवलेले आणि त्याच्या पाठीमाग हनुमंत जातायत। सीतेचं रक्षण करण्यासाठी शर्मिला आणि त्रिजटेला राजा रावणानं सांगितले आणि एक दूतिकेपती सांगितलं की शर्मिला आणि त्रिजटेला सांगायचं की माझ्या आज्ञेशिवाय सीता रामाला परत झाली नाही पाहिजे असा आदेश रावणाने ज्यावेळी दूतिकेला दिला, त्यावेळेस दूतिका अशोकवनामध्ये चाललेली त्याच्या पाठीमागे असणारे हनुमंत जातायत। त्यावेळेस हनुमंत म्हणतायत, राजा रावणानं एक माझ्यावर कृपाच केली। राजा रावणानं जी काही मंदोदरी आहे का, मंदोदरीचा छळ केला आणि त्या छळनातून सीता कुठे आहे याची शुद्धी मला लागली। सीता अशोकवनामध्ये आहे म्हणून करता हनुमंताला खूप मोठा आनंद झालेला आहे आणि त्या दूतिकाच्या पाठीमाग हळूहळू गुप्तपणे हनुमंत अशोकवनाकडे जातायत। अशा प्रकारे नाथ महाराज रामकथा सांगतात। रावणाचा उपकार आधी मज घडला थोर, न शोधिता ती दुस्तर सीता सुंदर भेटली। सीता सुंदर भेटली। रावणाचा उपकार आधी मज घडला खरोखर। रावणाचे उपकार आहेत आपल्यावर सुद्धा होय। रावणाचे उपकार आहेत म्हणून आपल्याला रामायण ऐकायला भेटते महाराज, आणि रावणाचे उपकार नसते तर रामायण ऐकायला आपल्याला भेटलं नसतं। हनुमंत सुद्धा म्हणतात, रावणाचे उपकार माझ्यावर आहेत म्हणून सीतेची भेट होत आहे। रावणाचे उपकार मानू लागलेला आहे। अशा प्रकारे ऐशा हर्षाचे पुरे हनुमान चालला ती गजरे, पुढे अशोकवनाती साजिरे स्वयंवान रे देखिले। अशा हर्षाच्या गजरामध्ये आनंदाच्या गजरामध्ये हनुमान अशोकवनामध्ये चाललेला आहे आणि अशोकवन समोर आलेला आहे। सुंदर आणि शोभायमान अशोकवन आहे महाराज। ज्या ठिकाणी शोकत नाही त्याला अशोक म्हणतात होय, आणि ज्या ठिकाणी शोक असतो का ते बघू सुद्धा वाटत नाही। जे शोकावाली व्यक्ती का त्याच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघू वाटत नाही महाराज, आणि ज्याच्या चेहऱ्यावर शोक नाही का तो चेहरा पुन्हा 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 बघा वाटतो। अशोक जिथं शोकत नाही ते अशा प्रकारचं सुंदर वन आहे। सुंदर वन आहे, किती बघितलं त्याच्याकडे पाहतच राहावं वाटतं। हो, धनीच पुरत नाही महाराज। म्हणजे धनी पुरत नाही याचा अर्थ सारखं 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 जरी बघितलं तरी बघावंच वाटतं। ज्या वनामध्ये शोक नाही याला अशोक म्हणतायत, आणि त्या अशोकामध्ये सीता महाराज, आणि ते सीतेला पाहण्यासाठी हनुमंत दूतिकाच्या पाठीमागे चालतायत। श्रीरामाची निज पत्नी सीता नाही शोक स्थानी, नित्य वसे अशोकवनी हे सत्यमानी हनुमंत। हे सत्यमानी हनुमंत। श्रीरामाची पत्नी नाही अशोकवनी हे सत्यमानी हनुमंत। प्रकारची काय भक्ती का भक्ती ती शोकामध्ये नाही महाराज। त्या भक्तीच्या ठिकाणी अशोक असतो होय। ज्याच्या ज्याच्या ठिकाणी शोक आहे का इकडं ऐका, ज्यांच्या ज्यांच्या पाठीमागे शोक आहे का ते रामायणामध्ये येऊन बसत नाहीत महाराज। आणि जो शोक